या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्तरावरून उत्पन्न वाढीसाठी अनेक मार्ग शोधले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून येत्या काळात पेट्रोल पंप सुरू करून त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे। काही दिवसांपूर्वीच याची घोषणा केली होती। त्यानुसार यासाठीची प्रक्रिया आता सुरू केली आहे। उत्पन्नाचा एक नवा मार्ग निर्माण करण्याच्या उद्देशाने महामंडळाच्या मालकीच्या जागेवर 251 पेक्षा अधिक ठिकाणी हे पंप उभारले जाणार आहेत। तसेच व्यावसायिक तत्वावर पेट्रोल, डिझेल यासह सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटचे रिटेल विक्री अर्थात किरकोळ विक्री पंप सुरू केला जाणार असल्याचं सांगितलं जातंय। राज्य परिवहन महामंडळाने 251 पेक्षा जास्त जागांवर व्यावसायिक तत्वावरती समुदाय इंधन विक्री केंद्र उभा करण्यासाठी निविदा प्रक्रिया देखील सुरू केली आहे। ज्या ठिकाणी महामंडळाच्या बसेससाठी इंधन भरलं जातं त्या ठिकाणी देखील सामान्य ग्राहकांना सुद्धा किरकोळ पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंगची विक्री करणं शक्य होणार आहे। मागील 70 वर्षांहून जास्त वर्ष परिवहन महामंडळ इंडियन ऑइलसह हिंदुस्तान व भारत पेट्रोलियम आदी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल इंधन विकत घेत आहे।